नमस्कार. नम्रताच किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत अशी बालुशाहीची रेसिपी. तर खुसखुशीत व रसरशीत बालुशाही बनवण्यासाठी इथे जी मी प्रमाण घेतलेलं आहे त्याप्रमाणेच तुम्ही पण घ्या. त्याच्यासाठी इथे मी 250 ग्राम मैदा घेतलेला आहे. पाव चमचा त्याच्यात आपण मीठ घालायचं आहे आणि ह्याच्यात आपल्याला 1/3 कप वितळलेलं तूप घ्यायचं आहे आणि त्याच मापाने 1/3 कप पाणी घ्यायचं आहे. आता ह्या पिठाला आपल्याला फक्त असं गोळा करून घ्यायचं आहे. पोळीसाठी मळतो तसं एकदम मळून नाही घ्यायचं आहे. हे बघा, चांगलं ह्याच्यातला आता आपण एक गोळा घेऊया आणि असं बॉलसारखं करून आपण लाटणं किंवा डाळ घुसळायला आपल्याकडे रवी असते त्याच्याने पण आपण असं छिद्र करून घ्यायचं आहे. असेच आपल्याला बाकीचे करून घ्यायचे आहे. बस तेल गरम करून स्लो गॅसवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. अजिबात गॅस फास्ट करायचा नाही, नाहीतर हे वरून शिजतील आणि आतून कच्चे राहतील. हे बघा, सगळे मस्त असे गोल्डन कलर आलेला आहे. सगळे तळून झालेले आहे. ह्याला आता साईडला ठेवूया व ह्याच्यासाठी आपण एकतारी पाक तयार करून घेऊया. पाक करण्यासाठी मी ते 250 ग्राम म्हणजे 1 कप साखर घेतलेली आहे व त्याच मापाने अर्धा माप पाणी घेतलेलं आहे. आपल्याला एकतारी पाक करून घ्यायचा आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही वेलची पण घालू शकता ह्याच्यात. आपला पाक तयार झालेला आहे. आता आपण सर्व बालुशाही ह्याच्यात सोडूया आणि अर्धा ते पाऊण तास आपण ह्याला एका साईडला ठेवून देऊया. तोपर्यंत चांगले मुरतील पाकात. बघा, आपले सर्व असे चांगले छान असे क्रिस्पी व फ्लेकी बनलेले आहेत. तुम्हाला खरंच सांगते, ही बालुशाही तुम्ही घरी बनवून खाऊन बघा. टेस्टलाही फार छान लागते ही आणि बनवायलाही फार सोपी पद्धत आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपला चॅनल नम्रताज किचन याला लाईक शेअर सबस्क्राईब करा.